हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट आणि थोडी युनिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। पूर्वीच्या काळात ही रेसिपी खूप बनवली जायची आणि ती म्हणजे उडदाचं घुटं। हे घुटं बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण उडदाची सालीसकट जी डाळ असते ती घेतलेली आहे, 1 वाटीभर इतकी। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि थोडासा उभा चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि आता ही डाळ आपल्याला उकडून घ्यायची आहे कुकरमधून। इथे आपण कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता हे भांडं ठेवूयात आणि साधारणतः 4 शिट्ट्या काढून आपल्याला ही डाळ उकडून घ्यायची। डाळ अगदी व्यवस्थित अशी उकडली गेली पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 4 शिट्ट्या करून आपण ही डाळ उकडून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला अशा पद्धतीने हाटून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने ही डाळ पूर्णपणे हाटली गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही छान अशी उकडून घेतली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण डाळ अगदी मस्त अशी हाटून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात। इथे तुम्ही एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी पाहू शकता डाळीची। आता आपल्याला काहीच नाही करायचंय, फक्त ह्या डाळीला फोडणी द्यायची। त्यासाठी आपण एक पातेलं घेतलंय। फोडणीसाठी सुद्धा आपण जास्त काहीही वापरणार नाहीये। इथे आपण तेल घेतलंय साधारणतः 2 छोटे चमचे इतकं। त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरं टाकायचंय आणि थोडंसं हिंग टाकायचंय। जिरं छान असं तडतडलं की आणि आता ही जी फेटून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। ह्याला आता एक मस्त अशी उकळी आली की आपलं उडदाचं घुटं बनून तयार आहे। आपण जास्त काही यात वापरलेलं नाहीये। अतिशय पौष्टिक आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। चवीप्रमाणे आपण मीठ फक्त यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता ह्याला एक छान अशी उकळी आलेली आहे। हे गरमागरम असं उडदाचं घुटं तुम्ही भातासोबत खाऊ शकता। खूप छान लागतं खायला। अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि खूप कमी घरात ही रेसिपी सध्या बनली जाते। पूर्वीच्या काळात लोक फार ही रेसिपी बनवायचे। तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा, अजूनपर्यंत कधी बनवलं नसेल तर। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।